मटण करीची रेसिपी ह्यापूर्वीही मी तुमच्याबरोबर शेअर केली, माझ्या चॅनलवरती तुम्हाला त्याची रेसिपी मिळेलच. पण आज आपण गावाच्या स्टाईलची, विलेज स्टाईलची आपण इथे मटण करी बनवणार आहोत. तर मी आलेली आहे माझ्या वहिनीच्या गावी, म्हणजे तिच्या माहेरी आलेली आहे. तर तिथे त्यांच्या स्टाईलची आज आपण मटण करी कशी करतात ते पाहूयात. तर इथे चूल पेटवली आहे आणि पातेल्याला माती लावून घेतलेली आहे. पातेला चुलीवर ठेवून कांदा घातलेला आहे आणि त्यानंतर एक 5 मिनिटानंतर कांदा हलका भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे. तेल हे घातल्यानंतर कांदा छान गुलाबी रंगावरती इथे परतून घ्यायचा आहे. तर माझ्या वहिनीच्या आईने इथे छान असं मटण 2 ते 2.5 किलो स्वच्छ धुवून त्यामध्ये मीठ, हळद आणि गरम मसाला ह्यामध्ये 1.5 चमचा घातलेला आहे. 1.5 चमचा धना जिरा पावडर घातलेली आहे आणि आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याची पेस्ट त्यांनी बनवली आहे आणि ती ह्यामध्ये घातलेली आहे. तर हे छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून खडा मीठ जे आपण घालतो ना ते सगळीकडे व्यवस्थित लागतं. इथे कांदा असा छान गुलाबी झाला आहे. तर हे जे मॅरिनेट केलेलं मटण आहे ते त्यांनी त्यामध्ये घातलं आणि मिक्स केलं. तर आता त्यांची युनिक पद्धत म्हणजे ते पाणी अजिबात घालत नाही, ते वाफेवरती शिजवतात. तर त्या म्हणतात की वाफेवरती शिजलेलं मटण आहे ना त्याला अगदी भन्नाट अशी चव लागते. झाकण ठेवलं आणि त्यावरती त्यांनी फक्त अर्धा ग्लास पाणी घातलं, कारण जर लागलं पाणी तर आपल्याला हेच गरम पाणी मटणमध्ये घालून शिजवायचं आहे. कारण मीठ आपलं पाणी सोडतं, त्यामुळे त्या म्हणतात मटण त्याच ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं शिजेल. तर इथे बाहेर वातावरण इतकं रम्य वातावरण आहे आणि मटणाचा असा चुलीवरच्या मटणाचा सुवास अख्ख्या किचनमध्ये दरवळलेला आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता त्या अशा कोथिंबीरसुद्धा वेळीवरती चिरतात. सुरी वगैरे त्यांना माहीत नाही, त्यामुळे वेळीवरती इतकी फटफट त्यांनी कोथिंबीर मस्त अशी चिरलेली आहे आणि शिजलेल्या मटणामध्ये त्यांनी ही कोथिंबीर घातली आहे. त्या म्हणतात की शिजलेल्या मटणामध्ये अशी कोथिंबीर घातल्यानंतर त्या कोथिंबीरीचा सुवास आणि त्या मटणाचं जी टेस्ट आहे ती दुप्पट होते. तर आता मटण शिजून तयार आहे. एका डिशमध्ये त्यांनी इथे घेतलं आहे लाल मिरची पावडर, जी साठवण्यातली असते ना ती मिरची पावडर, हळद घेतली अर्धा चमचा, गोडा मसाला घेतला अर्धा चमचा आणि 2 चमचे त्यांनी इथे मटण मसाला घेतलेला आहे. त्याचबरोबर खसखस पावडर घेतली 1 चमचा आणि जी आपले फुटाणे असतात ना ती वाटून ठेवलेली आहे त्यांनी, तर त्याची पावडर घेतली 1 चमचा. इथे पातेल्यामध्ये तेल गरम केलं आहे आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण घातलेलं आहे आणि छान मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये खोबरं, कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर ह्याची पेस्ट केली होती त्यांनी, ती घालून छान ह्याला परतून घेतले तेल सुटेपर्यंत. मग आपण ते जे मिश्रण आहे ते त्यांनी ह्या मटणामध्ये टाकले, वेगळी फोडणी दिलेली नाही. आणि मग हे छान एकदा मिक्स केल्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी घातले आणि आपलं भन्नाट असं हे मटण, चुलीवरचं मटण बनून तयार आहे. चव तर इतकी भन्नाट होती, मी तुम्हाला काय सांगू, अतिशय टेस्टी. आपण किती म्हटलं ना गावचं पाणी, त्यांची हाताची टेस्ट निराळीच असते.